एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की एक लेडीज ही घरातच असते तर ती काय काम करते, तर तसं अजिबात नाही. प्रत्येक महिला ही घरामध्ये तिची जी जबाबदारी असते ती अगदी काटेकोरपणे पाळत असते. मुलांचं बघणं किंवा घरामध्ये कुणाला काय हवं आहे, काय नको आहे, ही सगळी घरातली कामं तिला ही बघत असते आणि व्यवस्थित मॅनेज करत असते. काही कामं तर अशी असतात की गृहिणी ते कामं करते, बट ती कुणालाच दिसून येत नाही. एवढी कामं असतात की घरातली प्रत्येक गृहिणी ही करत असते. होतं काय की एवढं सगळं करत असताना एक गृहिणी, एक लेडीज ही स्वतःकडे लक्ष देत नाही. तर मला प्रत्येक गृहिणीला हे सांगायचं आहे की इतकं सगळं काम करत असताना, घरातल्या सगळ्यांची काळजी घेत असताना तुम्ही स्वतःकडेही लक्ष हे द्यायला हवं. मी जर स्वतःकडे लक्ष द्याल तर तुमच्या घरातल्यांनाही तुमच्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटेल आणि तुम्हालाही स्वतःला आरशात बघितल्यानंतर एक कॉन्फिडन्स वाटेल आणि तुम्हाला स्वतःला देखील प्रसन्न वाटेल. त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काही चेंजेस करणं देखील गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर घरात राहून आणि घरातली सगळी कामं करून तुम्ही स्टायलिश कशा दिसू शकता. आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त हेल्पफुल असणार आहे आणि या व्हिडिओमुळे प्रत्येक महिला आणि प्रत्येक गृहिणीमध्ये नक्कीच काहीतरी चेंजेस हे घडून येतील. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. टिप नंबर 1, हेअरस्टाईल. आता जर तुम्ही गृहिणी असाल, हाऊसवाईफ असाल आणि घरामध्ये डेली साडी नेसत असाल तर तुम्ही हेअरस्टाईल करताना काही गोष्टी ह्या लक्षात घ्यायला हव्या. पुढच्या साईडनी जर तुम्ही हेअरस्टाईल करत असाल तर अजिबात ओढून ताणून पुढच्या साईडनी हेअरस्टाईल करू नका. त्यामुळे काय होतं की तुमचा चेहरा हा मोठा दिसतो आणि तुमचा चेहरा मोठा दिसल्यामुळे तुमचं एज हे ऑटोमॅटिकच जास्त दिसून येतं. तर जर तुम्हाला यंग आणि स्टायलिश दिसायचं असेल तर पुढच्या साईडने हेअरस्टाईल करताना तुम्ही तुमचे केस हे थोडेसे लूज ठेवा. तर तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल करा बट फ्रंट साईडने ती लूज ठेवा. तर फ्रंट साईडने तुम्ही पफ क्रिएट करू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे फ्लेक्स ही काढू शकता किंवा वन साइड हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तुम्हाला साडीमध्ये पोनीटेल बांधायला आवडत असेल तर तुम्ही मिडल पोनीटेल बांधा किंवा तुम्ही हाय पोनीटेल देखील बांधू शकता. तर तुम्ही हेअरस्टाईल मध्ये अंबाडा बांधत असाल तर तुम्ही मिड बन अजिबात बांधू नका. तर तुम्ही लो बन बांधू शकता. तो साडीवरती खूप छान दिसतो आणि तुम्हाला आणखीनच जास्त स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही हाय बन देखील बांधू शकता. अशा प्रकारे तुम्ही हेअरस्टाईलची ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 2, साडीची चॉईस. आता जर तुम्ही गृहिणी असाल, तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही काय करा की लेस लावलेल्या किंवा लेसच्या डिझाईनच्या ज्या साड्या आहेत त्या अवॉइड करा. त्याऐवजी छोट्या लेसवाल्या किंवा विदाऊट बॉर्डरच्या ज्या साड्या आहेत त्या खूप सुंदर दिसतात. अशा प्रकारच्या साड्यांमध्ये तुम्हाला एक स्टायलिश लुक मिळण्यासाठी मदत होते. तर त्याचबरोबर डेली बेसिस वरती तुम्ही साड्या वेअर करत असाल तर मोठ्या प्रिंटवाल्या ज्या साड्या आहेत त्या अजिबात वेअर करू नका. मोठ्या प्रिंटवाल्या साड्यांमध्ये आपला लुक हा एजेड दिसतो. तुम्ही काय करू शकता, मिनिमम वर्क, मिनिमम प्रिंटच्या साड्या या डेली बेसिस वरती वेअर करू शकता. नंबर 3, साडीचा ब्लाउज. आता जर तुम्ही साडी नेसत असाल आणि त्या साडीवरती मिळालेला जो रनिंग ब्लाउज पीस असेल तो ब्लाउज अजिबात स्टिच करून घेऊ नका. शक्यतो तुम्ही काय करा, साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा स्टिच करून घ्या. आजकाल कॉन्ट्रास्ट ब्लाउजचा खूप जास्त ट्रेंड आहे. तर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा वेअर केला तर तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. टिप नंबर 4, ब्लाउज डिझाईन. नेहमी लक्षात ठेवा, जे ब्लाउज ट्रेंड मध्ये आहेत, ज्या डिझाईन्स या ट्रेंड मध्ये आहेत तेच ब्लाउज वापरा. ज्या डिझाईन्स, जे ब्लाउज हे आउट ऑफ ट्रेंड झाले आहेत ते अवॉइड करा. पुढे तुम्ही सिंपल नेक डिझाईन शिवून घ्याल तितकाच तुमचा लुक मॉडर्न आणि स्टायलिश दिसण्यासाठी मदत होईल. जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर ब्लाउजच्या स्लीव्ह शिवताना तुम्ही शक्यतो लॉंग स्लीव्ह किंवा 3/4 किंवा एल्बो स्लीव्ह या स्टिच करू शकता. तुम्ही शक्यतो स्लीवलेस ब्लाउजेस हे अवॉइड करा. स्लीवलेसने काय होतं की आपलं त्या हाताचं किंवा त्या भागाचं
फॅट हे विजिबल होतं आणि त्यामुळे आपला लुक हा आणखीनच जाड दिसतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही हेवी वेट असाल तर तुम्ही लॉंग स्लीव्ज किंवा 3/4 स्लीव्हचे ब्लाऊज वापरा. कटोरीवाले जे ब्लाऊज आहे ते अजिबात स्टिच करून घेऊ नका, ते आउट ऑफ ट्रेंड झाले आहे. तर तुम्ही प्रिन्सेस कटचे जे ब्लाऊज आहे ते स्टिच करून घ्या. त्यामध्ये तुमचा लुक हा नक्कीच सुंदर दिसेल आणि तुम्हाला एक परफेक्ट फिगर मिळण्यासाठीही मदत होईल. टिप नंबर 5, ब्लाऊजची फिटिंग. आता ब्लाऊजची फिटिंग ही देखील खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. साडीचा ओव्हरऑल लुक हा ब्लाऊज वरतीच डिपेंड असतो. ब्लाऊज हा कसा स्टिच करता यावरती तुम्हाला ती साडी कशी दिसणार आहे हे डिपेंड असतं. खूप जास्त महिलांना बघितलं आहे, त्या काय करतात की खूप जास्त टाईट ब्लाऊज वेअर करतात. टाईट ब्लाऊजने काय होतं की आपलं जे फॅट असतं ते बाहेर येतं, त्यामुळे त्यामध्ये आपण आणखीनच फॅटी दिसतो, आपलं एज हे जास्त असल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमचं ब्लाऊज हे परफेक्ट फिटिंग मध्येच ठेवा. आणि ज्या बारीक महिला असतात त्या काय करतात की खूप जास्त लूज ब्लाऊज हे वेअर करतात. ते ब्लाऊज काय होतं की त्यांचं शोल्डर मधनं उतरतं आणि तो लुक अजिबातच व्यवस्थित दिसत नाही. अशा प्रकारचे ब्लाउजेस अजिबात वेअर करू नका. तुम्ही बारीक असू देत, जाड असू देत, तुमचा ब्लाऊज हा तुम्ही परफेक्ट फिटिंग मध्ये शिवून घ्या. याने तुमचा ओव्हरऑल साडीतला लुक हा स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. नंबर 6, साडी ड्रॅपिंग. साडी नेसताना नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या साडीची पिन ही जास्त मोठी करू नका. त्याने काय होतं की आपला लुक हा एजेड दिसतो. तर तुम्ही काय करा, साडीची पिन करताना ती छोटी किंवा मीडियम करा. नंबर 7, ज्वेलरी. आता आपण हाऊस वाईफ असतो, डेली बेसिसवर साडी नेसत असतो, तर बऱ्याचशा लेडीजला खूप जास्त सवय असते की डेली बेसिसवर खूप जास्त मोठं मंगळसूत्र ते वेअर करतात. तर तसं अजिबात करू नका, त्यामध्ये आपला लुक हा एजेड दिसतो. जर तुम्ही कमी वयाच्या असाल आणि तुम्ही जर अशा प्रकारे खूप मोठं मंगळसूत्र डेली बेसिसवर वेअर केलं तरीही तुमचा लुक हा एजेड दिसतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही काय करा, मिनी मंगळसूत्र किंवा मिनिमम ज्वेलरी वेअर करण्याचा प्रयत्न करा. नंबर 8, वेल ग्रूम. आता वेल ग्रूम मध्ये काय येतं की तुम्ही तुमची स्किन केअर ही डेली करत चला. तुम्ही तुमच्या आयब्रो क्लीन ठेवा. तुम्ही जर वॅक्स करत असाल तर वेळोवेळी हँड वॅक्स करत चला. होतं की बऱ्याचशा अशा गृहिणी असतात की त्या रोज घरामध्ये काम करत असतात आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या हाताकडे, पायाकडे लक्ष द्यायला वेळही नसतो आणि त्यामुळे त्यांचे हात हे रफ झालेले असतात. तुम्ही तुमच्या हाताकडे आणि पायांकडेही लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हातांना एक छान असं मॉइश्चरायझर यूज करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहे, ह्या टिप्स साठी तुम्हाला वेगळा असा वेळ द्यायची गरज नाही. तर तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्येही ह्या टिप्स फॉलो करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू एव्हरीवन.